हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी डॉक्टर कौशल्य विरा सुभाषिया चौकुले, राहणार कोतुरी उपासना केंद्र, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी एक डॉक्टर आहे आणि माझे मिस्टर पण डॉक्टर आहेत। आमचं दोघांचं कोतुलीमध्ये क्लिनिक आहे आणि तिथे आम्ही आमचे ओपीडी पेशंट्स बघत असतो। माझे मिस्टर 2010 पासून बापूंकडे आहेत, बापू भक्त आहेत आणि मे 2018 पासून मी बापूंच्याकडे यायला लागले। तर मला स्वतःला बापूंचे भरपूर अनुभव आलेत आणि ते खूप छान आहेत, खूप हृदयस्पर्शी आहेत। पण आज मला थोडासा वेगळा अनुभव इथे शेअर करायचा आहे ॲज अ डॉक्टर म्हणून। मला हा अनुभव सांगायचा आहे की बापू आपल्या भक्तांचं तर ऐकतातच, म्हणजे भक्तांच्यावर आलेली संकट, त्यांची आलेली दुःख तर दूर करतातच, पण आपल्या भक्तासाठी ते अशा माणसाची किंवा अशा व्यक्तीची मदत करतात जो त्यांचा भक्त नाहीये, बापू भक्त नाही। आणि ॲज अ डॉक्टर मला ते शेअर करायचंय की आम्ही ओपीडी करताना आमच्याकडे बरेच पेशंट असतात आणि पेशंटांची खूप दुःख असतात बघा। फिजिकल दुःख कमी पण त्यांचं मानसिक दुःख तर फार असतं। आणि मग प्रत्येक वेळी ज्यावेळेस मला असं वाटतं ना एखाद्या पेशंट विषयी की अरे याला खूपच दुःख आहे, याच्या दुःखातून याला कोणच मुक्ती देऊ शकत नाही, जगातला कुठलाच डॉक्टर याला बरा करू शकत नाही, त्यावेळेस मी माझ्या मोठ्या डॉक्टरकडे जाते, म्हणजे बापूंच्याकडे जाते। बापूंना सांगते, बापू प्लीज त्याचं खूप दुःख आहे रे आणि मला ते बघून फार वाईट वाटतं, तू त्याला त्यातून सोडव ना। आणि असं खूप वेळा झालंय की बापू त्याला सोडवतात आणि माझे खूप पेशंटांना दुःखातून मुक्ती दिलेली आहे बापूंनी। तर असाच एक वेगळा अनुभव मला माझ्या एका कॅन्सर पेशंट बद्दल शेअर करायचा आहे आज। तर आमच्याकडे एक लेडीज येत होती, एज 35 इयर्स, 35 वर्षाची लेडीज होती ती आणि तिला इसोफेजियल कॅन्सर होता। इसोफेजियल कॅन्सर म्हणजे अन्ननलिकेचा कॅन्सर आणि तिची ट्रीटमेंट मुंबईला चालू होती। पण शेवटी प्रत्येकाचं प्रारब्ध असतं, प्रत्येकाचं कर्म असतं। ती काही त्यातून म्हणजे बरी नाही झाली, तिचा कॅन्सर शेवटच्या स्टेजला गेला आणि मग मुंबईच्या डॉक्टरांनी तिला गावी पाठवलं। कोतुलीपासून जवळच एक खेड आहे, त्या खेड्यातली ती होती आणि इसोफेजियल कॅन्सर किंवा अन्ननलिकेचा कॅन्सर शेवटची स्टेज इतकी वाईट असते की त्या पेशंटला काहीही गिळता येत नाही, पूर्ण हे तिचं ब्लॉक झालं होतं आणि त्यामुळे तिला अन्न, लिटरली पाणी पण गिळता येत नव्हतं। पाणी तर सोडाच, पण तिला स्वतःची लाळ सुद्धा गिळता येत नव्हती, इतकी तिची वाईट सिच्युएशन होती। आणि ती लाळ आता मला म्हणजे सांगताना इतकं वाईट वाटतंय, तर ती लाळ गिळता येत नव्हती, त्यामुळे ती एखाद्या प्राण्यासारखी एक डबा घ्यायची आणि त्यात लाळ गाळायची, म्हणजे किती वाईट दुःख होतं बघा ते। त्यानंतर तिला नाकातून एक नळी घातलेली होती, राईस ट्यूब म्हणतो आम्ही त्याला, फिडिंग ट्यूब म्हणतो। तर त्या फिडिंग ट्यूब मधून तिला घरचे तिच्या कधीतरी थोडंसं दूध किंवा पाणी देत होते आणि एवढ्यावर जगणं काही शक्य नव्हतं। तर तिच्या घरचे रोज आमच्याकडे घेऊन यायचे तिला, आम्ही एखादं ग्लुकोजचं सलाईन लावायचं। आता आम्ही फार मोठं काही काम करत नव्हतो, तिला ग्लुकोजचं सलाईन द्यायचं म्हणजे काय आम्ही तिची वेदनातून मुक्तता करत नव्हतो किंवा तिचा कॅन्सर पण बरा करत नव्हतो, आम्ही फक्त तिचं आजचं मरण उद्यावर ढकलत होतो एवढंच। तर रोज आमच्याकडे ती यायची आणि तिला चालता येत नव्हतं कारण अंगात काहीच ताकद नव्हती। तर आमची ओपीडी थोडीशी वर आहे आणि जिनात चढून आमच्या ओपीडीमध्ये यायला लागतं। तर तिचे मिस्टर तिला असं उचलून घेऊन तिला आमच्याकडे घेऊन यायचे, कारण तिच्या अंगात काहीच मांस नव्हतं, अस्थिपंजर देह होता, म्हणजे फॅट पूर्ण जळून गेलं होतं, फक्त हाडांचा सांगाडा उरला होता आणि तो सांगाडा घेऊन ते आमच्याकडे ओपीडीत यायचे आणि आम्ही तिला सलाईन लावायचो। तर रोज तिचे मिस्टर यायचे, पण एक दिवस असा झाला की योगायोगानं त्या दिवशी तिची आई आली आणि तिला आम्ही सलाईन जोडली, तिची आई तिच्याजवळ बसलेली आणि कदाचित तिचं प्रारब्ध बदलणार होतं म्हणून तिची आई आली होती सोबत। इचलकरंजीला तिची आई राहायची, तर ती इचलकरंजीहून आली होती आणि मध्ये ज्यावेळेस पेशंट नसतात त्यावेळेस मी, माझे मिस्टर आणि आमचे केमिस्ट, आम्ही तिघं पण बापू भक्त आहे आणि आमचा एकच विषय असतो बापू, आम्ही नेहमी बापूंच्यावर बोलत असतो। तसं आम्ही त्याशी तिघं पण गप्पा मारत ओपीडीत बसलो होतो की बापूने आज हे केलं, बापूने आज तसं केलं आणि ते सगळं त्या बाईनं ऐकलं। आम्ही जे दुसऱ्या म्हणजे बापू भक्तांचे अनुभव एकमेकाला शेअर करत होतो ते सगळे तिच्या आईनं ऐकले आणि मला आत बोलवलं आयपीडी मध्ये आणि म्हटले की मॅडम तुम्ही जे बोलताय ते खरं आहे का? मी म्हटलं हो खरं आहे। मग खरंच तुमचे बापू असं लोकांचे आजार वगैरे बरे करतात का? मी म्हटलं करतात। तर माझ्या मुलीचा कॅन्सर बरा करतील? तर मी म्हटलं हे बघा, तुम्ही जर विश्वासानं मागितलं त्यांच्याकडे तर ते नक्की बरं करतील, कारण आम्हाला तर विश्वास आहे बापूंच्यावर की आम्ही त्यांच्याकडे कधी काही मागितले नाही, आम्हाला मिळालं नाही असं आत्तापर्यंत झालं नाही, तुम्ही पण मागा तुम्हाला पण मिळेल। मग ती म्हटली मी त्यासाठी काय करू? तर मी म्हटलं तुम्ही विश्वासानं करणार असाल तर माझ्याकडं बापूंचं बुक आहे ते मी तुम्हाला देते, तुम्ही फक्त रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर ते पुस्तक वाचायचं। ती म्हटली ठीक आहे। तर मी तिला माझ्याकडचं अनिरुद्धोपासना बुक दिलं आणि तिला म्हटलं की आजपासून तू वाचायला चालू कर, 1 महिन्याच्या आत जर तुझ्या मुलीचा आजार बरा नाही झाला तर तू हे बुक वाचू नकोस।
म्हणजे सॉरी बापू, पण मला असं वाटतं की मी बापूला धमकीच दिली होती जणू काय, की बापू हिचा आजार तुम्ही बरा करायचा. आणि मी आत आले पाठीमागे आमच्या, आणि बापूंचा फोटो आहे, आणि बापूंना म्हटलं, बापू मी तिला सांगितलं बाबा की 1 महिन्याच्या आत आता ती बरी होणार, काही करायचं ते करा, पण मला तर तिचं दुःख बघू वाटत नाही. आणि मी ती गोष्ट मग विसरून पण गेले. मी असं रोज करत असते ना, कितीतरी पेशंटांचे दुःख यायची आणि बापूंना सांगायचं आणि त्याला बरं करा म्हणायचं. आणि तसं मी विसरून पण गेले. ती बाई पण गेली तिच्या घरी, आणि 1 महिना गेला. आणि बघा हा कसं असतं, इतके पेशंट असतात आम्हाला, काल गेलं पेशंटचे आज लक्षात नसतं. आणि बरोबर 1 महिन्यानं त्या दिवशी मला काय माहित की माझ्या त्या पेशंटची आठवण आली. मी सरांना म्हटलं, अहो 1 महिना झाला ती आपल्याकडे सलाईन लावायलाच आली नाही की. तर सर म्हटले, हो ज्याचं त्याचं प्रारब्ध असतंय, गेली असेल बिचारी, एक्सपायर झाली असेल. म्हटलं हो. आणि दुपारी मी आले तर सर मला म्हणाले, अगं आज एक बाई आली होती ओपीडीत, मी ओळखलंच नाही तिला. मी म्हटलं कोण होतं? अगं आपण जिला सलाईन लावतो ना ती पेशंट आली होती, आणि ती चालत आली तेवढ्या पायऱ्या चढून, 20 पायऱ्या आहेत, त्या 20 पायऱ्या चढून ती चालत आली. मी तर ओळखलंच नाही. आणि मला आलीनी म्हटली की साहेब मला ओळखलं का? मी म्हटलं नाही ओळखलं. तर म्हणाले, अहो तुमच्याकडे रोज सलाईन लावायला येत होतो ती मी. मला आश्चर्यच वाटलं. म्हटले सर, म्हटले बरी झालीस का? तर ती म्हटली की हा, इथून गेल्यानंतर त्या दिवशी मला माझी लाळ गिळायला यायला लागली. म्हणजे लाळ एका डब्यात घालणं आणि तो डबा सोबत घेऊन फिरणं हे सगळ्यात वाईट होतं तिच्यासाठी. आणि ज्या दिवशी मी तिच्या आईकडे बुक दिलं होतं ना, त्याच दिवशी तिला लाळ गिळता आली. मग लाळ गिळायला लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने पाणी प्यायचा प्रयत्न केला, तर ते पाणी पण तिला गिळता आलं. पाणी गिळता यायला लागले म्हटलं, तिच्या नाकातली आधी ट्यूब घरातल्यानी काढून टाकली, ती फिडिंग ट्यूब. मग तिनं त्याशी दूध प्यायचा प्रयत्न केला, तर तिला दूध पण पिता आलं. मग नंतर थोडे 2-4 दिवस गेले, मग तिनं घरातल्यांनी खीर बनवून दिली तिला, तर ती खीर पण गिळता आली. आणि ज्या दिवशी ती आमच्याकडे आली त्या दिवशी ती सांगत होती की आज सकाळी मी एवढा भात खाऊन आले. म्हणजे विचार करा, त्यावेळेस तिला असं ट्रीटमेंट पण चालू नव्हती कॅन्सरची. कारण का, किमोथेरपी वगैरे आता काहीच तिच्यावर कशाचाच रोल होणार नव्हता. सर्जरी, किमोथेरपी काहीच कशाचाच रोल होणार नव्हता. म्हणून तिला मुंबईवरून घरी पाठवलं डॉक्टरांनी. आणि काही ट्रीटमेंट नव्हती, फक्त सलाईन चालू होती. म्हणजे कुठल्याही ट्रीटमेंट शिवाय 1 महिन्याच्या आत बापूंनी तिला तिचे लाळ, अन्न, पाणी गिळायची सोय करून दिली होती. म्हणजे बघा, ती बापू फक्त नव्हती, फक्त मी म्हटलं होतं की माझा विश्वास होता की माझा बापू एखाद्याचं दुःख सहज बरं करू शकतो, आणि तोच एकमेव चांगला डॉक्टर आहे जो दुसऱ्याचा आजार बरा करू शकतो. आणि माझ्या ह्या विश्वासाला बापूंनी कसोटीवर खरं उतरवलं होतं. खरंच बापू, तुम्ही सगळ्यांसाठी करताय, तुमच्या भक्तांसाठी करताय, पण तुमच्या भक्ताच्या शब्दाची लाज राखण्यासाठी तुम्ही काहीही करू शकताय. अंबज्ञ हरिओम श्री.